आत्ता पडलेल्या पावसामध्ये या दोघांचंही घरटं पावसापासून मोडलेलं बचाव असतं. करण्यासाठी या घरट्यात त्या दोघांनी प्रवेश केलेला असतो, पण हे कोणाचं घरटं आहे हे त्यांनाही माहिती नाहीये. वा, छान आहे किंवा घर. आता चमेली, पण तुला वाटतं का हे घरटं कोणीतरी सोडलेलं आहे? खरंच कोणाचं असेल हे घरटं? अहो, कोणता पक्षी राहत असता तर त्यांची पिल्लं वगैरे असते ना इथे. इथे तर कोणीच नाहीये, बंदच घर आहे हे. म्हणजे हे घरटं सोडलेलंच आहे. काही काळजी करू नका तुम्ही. मला तर फार भूक लागली आहे. तू केलेली कांदा भजी फार छान होती, पण खायला काही मिळाली नाही. ती भजी तोंडाच्या आतमध्ये जायच्या ऐवजी तोंडावरच पडली. मग काय करायचं? परत बनवू का कांदा भजी? हो ग चमेली, बस ती कांदा भजी. आता त्याचं नाव घेऊ नको, दुसरं काहीतरी बनव. अहो, या घरात तर काहीच दिसत नाहीये. काहीतरी बाहेरूनच घेऊन या तुम्ही आता खायला. अगं चमेली, पण बाहेर एवढा पाऊस पडतोय, कसं जाणार मी बाहेर? अहो, मग काय उपाशी राहायचं काय? काहीतरी बाहेर जाऊन घेऊन यावंच लागेल तुम्हाला. पण एक आहे, हे घरटे मजबूत दिसते, कुठल्या तरी मजबूत पक्षाचं दिसतंय. कोणाचं होतं बरं हे घरटं? कोणाच ठाऊक. चला, आपल्याला राहायला तर मिळालं. एवढ्या पावसातही आपली राणी चिमणी पिलांचे पोट भरण्यासाठी, धान्य गोळा करण्यासाठी वणवण भटकत असते. अरे देवा, तर काय करू मी? धान्य तर कुठेच भेटत नाहीये. इतका पावसात मी धान्य कुठे शोधू? तेवढ्यात गरुडही तिथे येतो नदीवर पाणी पिण्यासाठी आणि राणी चिमणीला पाहतो. राणी चिमणी इथे? बरी सापडली माझ्या तावडीत. आत्ता बघतो तुला कोण माझ्या तावडीतून सोडवतो. आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, लोकवस्तीमध्ये जाणे. राणी चिमणी अन्नाच्या शोधात एका शेतात येते. तिच्या पाठोपाठ गरुडही तिचा पाठलाग करत त्या शेतात पोहोचतो. अरे देवा, या शेताचा मालक तर इथेच आहे. आता मी काय करू? शेताचा मालक जाईपर्यंत मला इथेच थांबावं लागणार. थोड्या वेळाने तो शेतकरी जेवायला घरी निघून जातो. शेताचा मालक गेला वाटतं. आता मी हे धान्य घेऊन जाते. मग राणी चिमणी लगेच खाली येऊन चोचीत मावेल तेवढे धान्य भरून उंच आकाशात उडते आणि राणी चिमणीला खूप आनंद झालेला असतो, कारण ह्या धान्यामुळे तिच्या पिल्लांचे पोट भरणार होते. पण संकट राणी चिमणीच्या मागावर आहे हे राणी चिमणीला माहितीच नसते. कावळा बाहेर येऊन खाण्याच्या शोधात आंब्याच्या झाडापर्यंत येऊन पोहोचतो. ही आंब्याची झाडं मनुष्य वस्तीतच का असतात? पण काय आंबा मिळालाय खायला. वा वा काळूजी, काय आंबा आणलात तुम्ही? हापूस आंबा माझा फेवरेट आहे. ओ चमेली, बघ खा हापूस आंबा. या अनोळखी घरट्यामध्ये काळू कावळा आणि चमेलीचा छान वेळ चालला होता. हा दुष्ट गरुड तिचा पाठलाग करत करत तिच्या मागावर जातो. हा दुष्ट गरुड आपल्या राणी चिमणीचा मार्ग अडवतोच. ती चिमणीला काही सुचेना. काय गं चिमणी, कुठे पळतेस? सापडलीस ना तू माझ्या तावडीत? काय रे गरुडा, अजून तू माझ्या मागावरच आहेस? तुला आता माझ्या तावडीतून कोण सोडवतोय बघतोस मी. तुला खाऊन आता माझा पोट टम्म भरेल. अरे देवा, त्या गरुडापासून वाचवा मला. चिमणा येतो आणि मोडलेली फांदी गरुडाच्या डोक्यात आपटतो. धडाड धूम. अरे माझं डोकं कोणी फोडलं? माझ्या डोक्यात कुणी काय टाकलं? अरे मेलो मी. चला, मला इथून कुणीतरी वाचवा मला. अरे गरुडाची गत होते. तुला वाचवायचं का? तू आम्हा सर्वांना त्रास देतो. तुला कोणी का मदत करेल गरुडा? अशीच तुझी गत व्हायला हवी. गणू चिमण्याला बघून राणी चिमणीला विश्वासच बसेना की गणू आला आहे. गणू, तुम्ही केव्हा आलात? पहिला आपण इथून निघूया आणि घरी जाऊन सर्व बोलू. मग दोघेही आनंदाने घरी परततात. दुसरीकडे काळू कावळा आणि चमेलीचं मस्त चाललंय. मस्त चाललंय आपलं चमेली. अहो, पण मला इथे खूप घाण वाटते. कोण राहत होतं इथे कोणास ठाऊक? किती घाण करून ठेवली. आपण जरा स्वच्छता करून घेऊया. या घरट्यात आपण फॅन बसवून घेऊया. अशा प्रकारे दोघांची चर्चा सुरू असतानाच दार वाजते. काळूजी, अहो कोण आले? चमेली, अगं मला तर काय माहिती. कोण आहे रे माझ्या घरट्यामध्ये? याई, काय डोकं फोडलं ओ चिमण्यानं माझं. कावळ्यांनो, तुम्ही माझ्या घरट्यामध्ये काय करताय? रोड भाऊ, तुमचं घरटं आहे हे? मग काय तुमचं आहे? पेली आणि काळू खूप घाबरतात. पण बरंच झालं तुम्ही इथे सापडला. ते आता तुम्ही माझ्या तावडीतून सुटू शकत नाही. तुम्ही माझे शिकार होणार. काळू कावळा हळूच चमेलीच्या कानात सांगतो. चमेली, मिरची पूड घे लवकर. नीटा त्याच्या डोळ्यात. अहो, मी आधीच घेऊन ठेवलीये. हे घे गरुडा, फुटू दे तुझे डोळे. अरे मेलो, माझे डोळे गेले. मला काही दिसत नाही.
दोघांनी अशा प्रकारे युक्ती लढवून गरुडाची फजिती केली आणि तिथून सुखरूप बाहेर पडले. इकडे राणी चिमणी आणि गणू चिमणा घरी परतले. बाबा बाबा, तुम्ही आम्हाला सोडून परत जाणार नाही ना? मला तुमची खूप आठवण येत होती. ती भीतीही वाटत होती. आपला घरटा मोडला होता बाबा. हो पिलानो, मला सर्व ठाऊक आहे. पण तुमची आई होती ना तुमच्या बरोबर, म्हणून मला काही चिंता नव्हती. पण आता मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही, तुमच्या बरोबरच राहणार. तिला खूप आनंदी होतात, आनंदाने नाचू लागतात. ये ये ये. राणी चिमणी म्हणते, बाळांनो लक्षात ठेवा, ताकद कितीही मोठी असली पण जर बुद्धीचा वापर योग्य पद्धतीने केला तर आपण कोणत्याही मोठ्या संकटाला हरवू शकतो. गणू चिमणा म्हणतो, आपण कायम असेच एकत्र राहूया, म्हणजे आपलं कोणी काही बिघडवू शकणार नाही. दुसरीकडे मंजू मावशी आपले घरटे तयार करते. राणी चिमणी आणि गणू चिमणा मंजू मावशीला घरटे तयार करण्यासाठी खूप मदत करतात. गणू चिमणा म्हणतो, मंजू मावशी, आता तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात आनंदाने राहा. काय मग मित्रांनो, गोष्ट आवडली का? गोष्ट आवडली असेल तर आपल्या बालचिमणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.